सायन्स केमिस्ट्रीमध्ये लास्टचा टॉपिक जो आहे फ्युअल्स अँड कंबशन, इंधन आणि ते इंधन कशा पद्धतीने बर्न होते किंवा जळलं जातंय, त्या चॅप्टरमध्ये आपण ऑक्टेन नंबर किंवा नॉकिंग किंवा क्रॅकिंग ते आपण मागील लेक्चरला बघितलेलं आहे की क्रॅकिंग म्हणजे काय किंवा नॉकिंग म्हणजे काय. ठीक आहे, तर ऑक्टेन नंबर म्हणजे काय पण बघितलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट बघू आपण सिटेन नंबर. सिटेन नंबर it is the measure of the ignition. Citeen number is the measure of the ignition, measure of the ignition quality of diesel fuel, quality of diesel fuel, the working of diesel engine is the working of diesel engine is different than petrol, is different than petrol, in diesel engine fuel is ignited by application of heat, pressure, and not by spark. Diesel fuel is a cited number. Diesel fuel is a cited number. Higher cited fuel will have a shorter ignition delay. Period. Then a lower cited fuel. All types of fuel oils, with low octane number,
सिटेन नंबर म्हणजे काय बघा, सिटेन नंबर इज द मेजर ऑफ, सिटेन नंबर इज द मेजर ऑफ द इग्निशन क्वालिटी ऑफ डिझेल फ्युएल. की सिटेन नंबर हे कशाचं मोजमाप करण्याचं काम आहे तर इग्निशन क्वालिटी ऑफ डिझेल फ्युएल. डिझेल फ्युएल कसं बर्न होते, कसं जळलं जाते, त्याची क्वालिटी काय असणार आहे, इग्निशन क्वालिटी, ते मेजर करण्याचं काम कोण करते, सिटेन नंबर. द वर्किंग ऑफ डिझेल इंजिन इज डिफरंट दॅन पेट्रोल. की जे डिझेल इंजिन जे आहे आपल्या एसटीचं इंजिन, ट्रकाचं इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा थोडं वेगळं आहे त्याचं वर्किंग, आतमध्ये काम होण्याचं कार्य जे आहे ते वेगळं आहे, डिफरंट आहे. In diesel engine, fuel is ignited by application of heat, pressure and not by spark. कि पेट्रोल इंजिन आपल्या इथं फ्युएल जळत असताना पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्कच्या द्वारे बर्न होत आहे, पण या ठिकाणी डिझेल इंजिन मध्ये जे फ्युएल जळलं जाते, इग्निटेड होत आहे, ते कशामुळे होते, बाय ऍप्लिकेशन ऑफ हीट अँड प्रेशर. हीट आणि प्रेशरच्या सहाय्याने डिझेल इंजिन मधलं फ्युएल काय होत आहे, इग्नाइट होत आहे, जळलं जात आहे. आणि आयसी जे इंजिन, पेट्रोल इंजिन, ते स्पार्कच्या सहाय्याने होत आहे. डिझेल फ्युएल इज ए सिटेन नंबर. हायर सिटेन फ्युएल will have a shorter ignited delay period than in lower sited fuel. All types of fuel oils with low octane number are good diesel fuels. सर्व टाइपची जी फ्युएल, ऑल टाइप्स ऑफ फ्युएल ऑइल जे आहेत की त्यांचा लो ऑक्टेन नंबर असेल तर ते काय असणार आहे, गुड डिझेल फ्युएल्स असणार आहे. की त्याचा ऑक्टेन नंबर कसा पाहिजे, लो पाहिजे, तर ते डिझेल फ्युएल म्हणून काय असणार आहे, चांगला असणार आहे. लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे गॅसियस फ्युएल्स. सॉलिड फ्युएल आणि लिक्विड झालेला आहे, आता गॅसियस फ्युएल्स. गॅसियस फ्युएल, गॅसियस फ्युएल्स कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. वैशिष्ट्ये. आता सॉलिड फ्युएल आपण बघितलेला आहे, कोळसा वगैरे. लिक्विड फ्युएल मध्ये आपण बघत आहोत पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे सर्व लिक्विड फ्युएल असणार आहेत. गॅसियस फ्युएल मध्ये आपण सीएनजी, एलपीजी किंवा बायोगॅस वगैरे यांचा समावेश होईल. गॅसियस इंधन जे आहेत, वायू रूपामधील इंधन, ते आपण बघू. त्याची वैशिष्ट्ये पहिला बघू. नो ॲश of smoke, very large storage tank, large storage tank are required. Have high heat content, have high heat content. तर वैशिष्ट्य गॅसियस फ्युएलची काय आहे, नो ॲश आउट स्मोक. की ज्यावेळी गॅसियस इंधन जळलं जातं ते त्याच्या पाठीमागे ॲश राहत नाही. ॲश म्हणजे काय, तर आपण लाकूड जाळल्यानंतर पाठीमागे राख शिल्लक राहते बघा, त्याला ॲश म्हणतो. तसे गॅसियस फ्युएल मध्ये समजा सिलेंडरची टाकी संपली तर पाठीमागे ॲश शिल्लक राहते काय, नाही राहत. किंवा स्मोक, जसं चूल पेटवल्यानंतर, कोळसा पेटवल्यानंतर धूर निघतोय, तसं
सिलेंडर पेटवल्यावर किंवा बायोगॅस पेटवल्यावर धूर निघतोय काय? नाही निघत, स्मोक कुठला येत नाही. फिलिंग लार्ज स्टोरेज टँक्स आर रिक्वायर्ड, की ते जे गॅसेस साठवून ठेवण्यासाठी स्टोरेज टँक मोठे मोठे वापरले जातात. ह्या हाय हीट कंटेंट, की त्याची उष्णता असते ती जास्त प्रमाणात असणार आहे. सिलेंडरमध्ये जेवण ठेवून बघा लवकर होते, फास्ट होतं, कारण की त्याच्यामध्ये हीटचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे त्याच्या टेम्परेचरचं, त्यामुळे जलद गतीनं त्याच्यामध्ये हीट क्रिएट होते. हाय हीट कंटेंट लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे सीएनजी. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तर त्याचं कंपोजिशन बघू आपण पहिला. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, तर त्याच्यामध्ये मिथेन 88.5%, इथेन 88.5% कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये. इथेन आहे 5.5%, प्रोपेन आहे 3.7%, ब्युटेन आहे 1.8%, पेंटेन आहे 0.5%, कार्बन मोनॉक्साईड आहे 1%. हे असं त्याच्यामध्ये सर्व घटक आहे. त्या सर्व घटकांच्या पासून जो तयार झालेला आहे त्याला आपण सीएनजी गॅस असे म्हणतो किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असे म्हणतो. त्याच्या प्रॉपर्टीज बघा आपण. प्रॉपर्टीज number 1, it is cheap, सस्ता है. Second, its ignition temperature is high. Its ignition temperature is high. ऍप्लिकेशन्स बघायचे. उपयोग, ऍप्लिकेशन्स म्हणजे उपयोग. इट इज यूज्ड ॲज ऑटोमोबाईल फ्युअल. इट इज यूज्ड ॲज ऑटोमोबाईल फ्युअल in cars. In cars. It is a source of hydrogen gas. Source of hydrogen gas and carbon black. तर प्रॉपर्टीज गुणधर्म बघा. इट इज चीप, तो स्वस्त आहे. इट्स इग्निशन टेम्परेचर इज हाय, त्याचं इग्निशन टेम्परेचर कसं आहे? जास्त आहे. त्याचा उपयोग की कार गाड्या जे आहेत, 4 व्हीलर किंवा ऑटोमोबाईल, त्याच्यामध्ये गॅसवरती चालण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, कॉम्प्रेस्ड गॅस. इट इज अ सोर्स ऑफ हायड्रोजन गॅस अँड कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक आणि हायड्रोजन गॅसचा तो मुख्य स्रोत आहे, सोर्स आहे. लिहून घ्या.
नेक्स्ट आहे बायोगॅस. बायोगॅस it is obtained from plant and animal products. Plant and animal products. Plant and animal products. Cow dung, various plant products like plant product like crops, vegetable, waste and sewage are decomposed in the absence of oxygen. To give biogas. It does not contain poisonous gas. It does not contain poisonous gas. Carbon monoxide as an ingredient. तर त्याच्यामध्ये बायोगॅस कसा तयार होतो? तर बायोगॅस म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये साधारण बायोगॅस आहेच. गोबर गॅस म्हणतो आपण त्याला, की त्या गोबर गॅस मध्ये प्लांट, ॲनिमल, काऊ डंग किंवा इतर ज्या वस्तू ज्या आहेत, व्हेजिटेबल्स जे आहेत, खराब झालेले अन्न वगैरे, फळे वगैरे, ते आपण काय करतो त्या बायोगॅसमध्ये डिकम्पोज करतो. तर डिकम्पोज झाल्यामुळे काय होतं की त्याच्यापासून इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, की गोबर गॅसमध्ये ऑक्सिजन वायू पाठवला जात नाही, कारण की पॅकबंद असते ते, त्याच्या आतमध्ये डिकम्पोजिशन होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बायोगॅस क्रिएट होतो. म्हणून त्याला इट इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल. प्लांट म्हणजे झाडे, ॲनिमल म्हणजे प्राणी, प्रॉडक्ट्स, काऊ डंग, व्हेरियस प्लांट प्रॉडक्ट लाईक क्रॉप्स, व्हेजिटेबल्स, वेस्ट, सिवेज, जे घरगुती आपलं वेस्टेज वॉटर जे आहे, साधारणपणे आपण भांडी धुतलेलं पाणी वगैरे जे असते ते सिवेज वेस्ट मध्ये बदललं काय, व्हेजिटेबल वेस्ट जे आहे, अन्नपदार्थ वेस्ट, ते सर्व त्याच्यामध्ये टाकले जातात, डिकम्पोज होतात, विघटन होते त्याचं इनटू अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामध्ये ऑक्सिजन कुठल्याही पद्धतीचा आत जात नाही. टू गिव्ह बायोगॅस, की त्यापासून बायोगॅसची निर्मिती होते. बघा घरामध्ये बायोगॅस आहे प्रत्येकाच्या, त्याच्यामध्ये ते सर्व वस्तू सोडल्या जातात, सोडल्यापासून त्या ठिकाणी आतमध्ये ऑक्सिजन कुठलाही जात नाही, तर त्याच्यामध्ये आतमध्ये ज्या गॅसची निर्मिती होते त्याला आपण बायोगॅस असे म्हणतो. इट डज नॉट कंटेन पॉयझनस गॅस, तो कसा विषारी गॅस नाही आहे. कार्बन मोनॉक्साईड ॲज अन इन्ग्रेडियंट, त्याच्यातला मुख्य घटक कोण आहे? कार्बन मोनॉक्साईड हा मुख्य इन्ग्रेडियंट आहे. लिहून घ्या.
शेवटचा पॉइंट आहे. शेवटचा पॉइंट म्हणजे कंबोशन. कंबोशन म्हणजे जळणे. इंधन ज्याला जळलं जातं त्याला कंबोशन म्हणतो आपण. Combustion. The efficiency of fuel depends on the efficiency of fuel depends on the correct amount of air. Supplied for combustion. During combustion of fuel, heat is liberated. That is exothermic reaction म्हणतो आपण त्याला. Example, carbon solid plus oxygen gas to give CO2 gas plus heat. Combustion म्हणजे काय बघा, तर the efficiency of fuel depends on the correct amount of air supplied for combustion. की एखाद्या इंधनाची क्षमता ही कशावर डिपेंडेंट आहे, की करेक्ट अमाउंट ऑफ एअर सप्लाइड फॉर कंबशन, की ते इंधन जाळण्यासाठी जेवढी एअर पाहिजे तेवढी करेक्ट त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. काय म्हणजे इफिशियन्सी म्हणजे क्षमता ऑफ फ्युअल डिपेंड्स ऑन द करेक्ट अमाउंट ऑफ एअर. करेक्ट म्हणजे ॲक्युरेट अमाउंट ऑफ एअर, की त्या ठिकाणी हवा कशी गेली पाहिजे, करेक्ट अमाउंट ऑफ एअर गेली पाहिजे फॉर कंबशन, की ते इंधन जळण्यासाठी त्या ठिकाणी जेवढी एअर पास झाली पाहिजे तेवढी करेक्ट त्या ठिकाणी पास झाली पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, कंबशन असे म्हणतो. कंबशन ऑफ फ्युअल, हीट इज लिबरेटेड. ज्यावेळी इंधन जळलं जाते त्यावेळी त्याच्यातून काय तयार होते, हीट तयार होते. या ठिकाणी कार्बन सॉलिड मध्ये प्लस ऑक्सिजन गॅस आहे, जळलेला आहे, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होणार, पण हीट तयार झालेली आहे. हीट म्हणजे काय, उष्णता. साहजिकच आहे, कुठलं इंधन जळलं तर त्याच्यापासून काय निर्मिती होते, हीटची निर्मिती होते. म्हणजेच काय, कंबशन म्हणजे जळणे ऑफ फ्युअल. इंधन जळल्यानंतर हीटची हीट त्या ठिकाणी लिबरेट होते, हीट क्रिएट होते. त्यालाच आपण एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतो. त्या ठिकाणी हीट पास होते. एखाद्या इंधनची क्षमता ही त्या ठिकाणी करेक्ट अमाउंट ऑफ एअर पास होण्यावरती डिपेंडंट असणार आहे, कारण की कंबशन जर व्यवस्थित व्हायचं असेल तर त्या ठिकाणी करेक्ट अमाउंट ऑफ एअर पास होणं गरजेचं आहे. ओके, लिहून घ्या. आता याच्यामध्ये किती ग्रॅम कार्बन, 12 असणार आहे. कार्बनचा अणुक्रमांक आहे 6, ॲटॉमिक वेट 12 आहे, 12 ग्रॅम. ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे 16, 8 आहे, अणुक्रमांक 8 आहे, ॲटॉमिक वेट आहे 16, 16 गुणिले 2 32 ग्रॅम असणार आहे ऑक्सिजन. आणि कार्बन डायऑक्साइड बघा किती असणार आहे, त्या दोघांची बेरीज 44 ग्रॅम.
घ्या ते. या ठिकाणी शेवटचा जो टॉपिक होता फ्युअल अँड कंबशन तो संपलेला आहे. तिन्ही चॅप्टर्स आपले अप्लाइड सायन्स केमिस्ट्रीमध्ये जे 3 चॅप्टर होते केमिस्ट्रीसाठी ते तिन्ही या ठिकाणी आता संपलेले आहेत. तर त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याची तयारी करा. पेपर असणार आहे तो जसं पहिल्या सेमिस्टरला ऑब्जेक्टिव्ह पेपर होता तसाच ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे. ऑब्जेक्टिव्हची तयारी करा. ठीक आहे.